आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव यांच्या पुढाकाराने शहरातील बेघर लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं। घोडेराव यांच्यासह विनोद शिंदे, गणेश जाधव, आदित्य पोवार, सुरेश गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील पदपथावर, रस्त्याच्या कडेला, बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या अनेक नागरिकांना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब दिली। राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथं विविध प्रकारच्या 500 देशी झाडांची लागवड करण्यात आली। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे। त्यातही देशी वाणांच्या झाडांना प्राधान्य देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो। त्या अनुषंगानं चांदेकरवाडीमध्ये देशी वृक्ष लावण्यात आले। यावेळी राधानगरी तालुका भाजप कार्यकारिणी सदस्य रामदास खोत, वनरक्षक युवराज खोत, हिंदूराव खोत, साताप्पा धनवडे, ऋषभ आमटे, कपिल खोत, बबन खोत, रितेश खोत उपस्थित होते। शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीनं जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आलं। शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश डावलून कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कारभार सुरू आहे। पदोन्नती प्रक्रियेत बहुजन समाजातील काही शिक्षकांना डावललंय असा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या प्रकाराची चौकशी करून हायस्कूल व्यवस्थापनावर कारवाई करावी आणि रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, अशोक पवार, संभाजीराव जगदाळे, भरत रसाळे, सुभाष देसाई, अनिल चव्हाण उपस्थित होते। विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर कडाडून टीका केली। त्यामुळे संतप्त झालेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे इथं आमदार आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला केला। या घटनेचा निषेध इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आला। दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडी चालू देणार नाही असा इशारा व्ही.बी. पाटील यांनी दिला। बैठकीला आर.के. पवार, विनय कदम, दिलीप पवार, प्राध्यापक सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई उपस्थित होते। कोल्हापुरातील राजारामपुरी चौथ्या गल्लीतील चौथेश्वर महादेव मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं असून हे मंदिर दर्शनासाठी खुलं झालंय। या मंदिराच्या नूतनीकरणासाठी राजू पाटील, राहुल भोळे, रमेश ठोंबरे, सुनील ठाणेकर, अभिजित वडणगेकर आणि उज्ज्वल जयस्वाल यांनी परिश्रम घेतले। मंदिरात नित्य धार्मिक विधी होत असून भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन जयस्वाल यांनी केलं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, बहुजन दलित महासंघ, पप्पू सावंत प्रेमी ग्रुप यांच्या वतीनं कनान नगरमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि महाप्रसाद वाटप करण्यात आलं। माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी माजी नगरसेवक अमोल माने, रिक्षाचालक संघटना अध्यक्ष अलाउद्दीन नाकाडे, शिवसेनेचे जयदीप सरवदे, शहर उपाध्यक्ष विनोद जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते।